टांग टिंग टांग टिंग टांग. अरे य क्या आतमध्ये दार उघडच आहे. ए आजी जरा पाणी आण ना ग. अरे जा की जरा घे की स्वतःच्या हातानं. या दप्तराच्या ओझ्यामुळं मी खूप दमलोय ग. अरे वय रे सोन्या, एवढूशा पोरावर किती वजन देते ती. त्या शासनाला डोचकं हाय की नाही, त्याच्या पाठीवर द्यायला पाहिजे वजन, मग कळल. हो आजी, या दप्तराच्या ओझ्यामुळे माझी पाठ खूप दुखते. वय रे सोन्या, थांब आणते हा पाणी. राम कृष्ण हरी. नमस्कार. यंग तरंगमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय लक्षात आला असेलच, दप्तराचं ओझं. खरंच कोवळ्या खांद्यांवरचं हे भरगच्च दप्तराचं ओझं आणि त्याखाली दबून गेलेली मुलं हा पालकांच्या नेहमी चिंतेचा विषय राहिलाय. आणि म्हणूनच अलीकडे पालकांनी यावर एक नवीन उपाय शोधलाय. तो आहे प्रवासी ट्रॉली बॅग्सचा. म्हणजेच आपण प्रवासाला जशा ट्रॉली बॅग्स घेऊन जातो त्यासारखी दप्तरं घेऊन ही मुलं स्टाईलमध्ये आजकाल वावरताना दिसतात. पण खरंच हे मुलांसाठी चांगलं आहे का? किंवा मुलांना हे सगळं करताना मजा येते का? या सगळ्याचा विचार करूया आजच्या गप्पांमधून. आपल्या गप्पांमध्ये सहभागी होत आहेत मंजुश्री पाटील मॅडम. नमस्कार. अतिशय वेगळ्या पद्धतीच्या आत्मन या स्कूलच्या संचालिका म्हणून त्या काम पाहत आहेत आणि त्याचबरोबर त्या स्पेशल एज्युकेटर सुद्धा आहेत. आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. त्याचबरोबर गप्पांमध्ये सहभागी होत आहेत मीरा कोरडे मॅडम. शिक्षण क्षेत्रातला त्यांचा खूप गाढा अनुभव आहे. मुख्याध्यापिका म्हणून तर त्या कार्यरत होत्याच, पण सध्या सरस्वती विद्यालय ज्या संस्थेची आहे त्या सरस्वती विद्या प्रसारक ट्रस्टच्या चेअरमन म्हणूनही त्या काम पाहत आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत आपले हे सगळे मित्रमैत्रिणी. आजच्या चर्चेची सुरुवात करत असताना किंवा गप्पांची सुरुवात करत असताना मला त्यांना वेट लिफ्टिंग चॅम्पियन म्हणायला आवडेल. तुम्हालाही वाटतं का असं? खूप खूप वजन आहे तुमच्या दप्तरांचं? का बरं वजन आहे? कोणी सांगेल? वह्या पुस्तके जास्त असतात. वह्या पुस्तकं खूप आहेत दप्तरामध्ये. बरं, तुला काय वाटतं? वह्या पुस्तकं, स्वाध्याय पुस्तिका, प्रकल्प, गृहपाठ, पाण्याची बाटली, डबा हे सर्व दप्तरात घेऊन जावं लागतं. त्यामुळे दप्तराचे ओझं वाटतं. बरं, आणि कुणाला याच्यामध्ये ही जी मोठी अशी यादी आहे त्याच्यामध्ये आणखी काही आहे? पुस्तकांचं वजन खूप आहे. मुळातच पुस्तकाचं वजन खूप जास्त आहे. आकार पण मोठा आहे. आकारही मोठा आहे. बरं, आणि कुणाला काही सांगायचंय? शाळेत प्रत्येक विषयाची पुस्तकं, प्रत्येक विषयाच्या वह्या या घेऊनच जाव्या लागतात. बरं, हे सगळं आहे म्हणजे शाळेची पुस्तकं आहेत, वह्या आहेत, बरोबर डबा आहे खाऊचा. कदाचित एक डबा असे पुरतो का 2 डबे लागतात? एक डबा घेऊन जाता सगळे? काही काही शाळांमध्ये मला वाटतं 2 डबे सुद्धा अनेकदा न्यावे लागतात. आणि पाण्याची बाटली असते. आता पुस्तकांमधले प्रकार कळले, म्हणजे पाठ्यपुस्तक आहे, त्याच्याबरोबर स्वाध्याय पुस्तिका आहे, त्याच्याबरोबर काहीतरी प्रकल्प, प्रोजेक्ट, इतक्या विविध प्रकारची पुस्तकं आणि वह्या मुलांना शाळेमध्ये न्यायला लागत आहेत आणि त्याचं वजन वाढलेलं आहे. बरोबर. आणखीन काहीतरी राहतंय असं मला वाटतं. तुम्ही कधी कधी गाईड्स पण नेता का शाळेत? ती पण असतात वजनदार? कोण कोण मला सांगा. शाळेतून क्लासला जातं किंवा क्लासमधून शाळेत येतं? तू? क्लासमधून शाळेत नाही, शाळेमधून क्लास. शाळेमधून क्लासला जातोस. बरं, पण मग क्लासची वही पुन्हा वेगळी असेल? हो. म्हणजे त्याही वह्या आल्या. पण एकंदरीतच म्हणजे ज्या गोष्टी दप्तरामध्ये असणं अपेक्षित आहेत त्या तर दप्तरात आहेतच, पण ज्या असणं अपेक्षित नाहीत अशाही अनेक गोष्टी दप्तरामध्ये आलेल्या दिसतात. आणि या सगळ्यांनी दप्तराचं आकारमान पण वाढलेलं आहे आणि त्याचं वजन वाढलेलं. आता कोणीतरी सांगितलं की पुस्तकाचा आकारही अनेकदा खूप मोठा असलेला दिसतो. आपण काय सांगाल? ॲक्च्युली हे जे आपण बघतोय मुलांमध्ये बऱ्याच गोष्टी घेऊन किंवा कधी कधी कोंबून घेऊन जायची एक हे असते की हे पण घेऊन जायचं, ते पण घेऊन जायचं, लागेल तर असू दे. काय माहिती कोणी विचारलं तर वर्गामध्ये बाईंनी सांगितलं की आज हा विषय नाही आहे तुमच्या टाइमटेबलवरती, पण तो आज मी घेईन एखाद्या वेळेस, म्हणून
आपल्याला काल आपण नाही घेऊन गेलो म्हणून बाईंनी आपल्याला काहीतरी सांगितलं, बोलल्या बाई आपल्याला, त्यापेक्षा घेऊन गेलेलं बरं असं म्हणून बऱ्याचदा ज्याला आपण असं क्लटर म्हणतो ना, की उगीच घेऊन जाणं पण होतं. आणि हा जो मुद्दा तू आत्ता काढलास की मुलं बऱ्याच बाहेरच्या पण वह्या पुस्तकं जसं क्लासच्या वगैरे त्याच्यामुळे पण वजन खरंच वाढतंय असं जाणवतंय आजकाल. मी ऐकण्यात जे काही येतंय त्याच्यामुळे जाणवतंय की तेही वाढतंय वजन त्यांचं दप्तराचं. मीरा मॅडम, आपण काय सांगाल याविषयी? शाळेमध्ये टाइम टेबलप्रमाणे जर पुस्तकं नेली तर मला वाटतं हे वजन खूपसं घटू शकतं. शाळेत कुठलेही टीचर गाईड आणा म्हणून सांगत नाही. प्रकल्प महिन्यातनं एकच दिवस आणला जातो, त्याच्याही पुस्तकाची रोज गरज नाही. माझ्या मते सध्या जे वजन वाढतंय बॅगांचं ते ॲक्च्युअल बॅगा, ज्या ब्रँडेड बॅगा आणायची फॅशन चालू झाली आहे, त्या ब्रँडेड बॅगांचं वजन 80 ते 900 ग्रामपर्यंत त्याचंच वजन असतं. म्हणजे जवळजवळ 1 किलो. जवळजवळ 1 किलो. पुस्तकांचं वजन 1 किलो 775 ग्राम टाइम टेबलप्रमाणे पुस्तकं नेली तर. एक रफ नोटबुक लागते. 3 विषय रोज शिकवले जातात. रोज सगळ्याच्या सगळ्या विषयांचा अभ्यास नसतो, 3 ते 4 विषयांचा असतो, त्याच्यातले 2 लँग्वेजेस असतात. आणि मग सायन्स, मॅथ्स किंवा सोशल स्टडीज आणि मॅथ्स असं कॉम्बिनेशन दिलेलं असतं टाइम टेबलमध्ये. त्यात लँग्वेजेसचीच फक्त 2 पुस्तकं लागतात. मॅथ्स सायन्सचं पुस्तक कोणीही आणायला सांगत नाही, कारण हे विषय बिना पुस्तकाचे शिकवले जातात शाळेमध्ये. त्यातनं ही मुलं वॉटर बॉटल घेऊन जातात जी 500 मिलीलिटर ते 1 लिटरपर्यंत वजनाची असते. 75 ग्रामचं पाऊच असतं ज्यात 75 ग्राम ते 125 ग्राम. त्याच्यामध्ये पेन्सिली, एक पेन्सिलने पुरत नाही लहान वर्गातल्या मुलांना. हे मी 1ली 2रीच्या मुलांविषयी सांगते. 2 ते 3-4 पेन्सिली, 2-3 रबर, 2-3 शार्पनर हे घातलेलं असतं. टिफिन बॉक्स असतो जो 350 ग्राम ते 500 ग्रामपर्यंतचा असतो. आणि त्यामुळे बॅगेचं वजन टोटल जर घेतलं हे ब्रँडेड बॅगा आणि हे, तर 3.5 किलोग्राम वजन एका बॅगेचं भरतं. बरं. म्हणतात मुलाच्या वजनाच्या 10% वजनाचं बॅग असेल तर ती आपल्याकडे मुलं- स्कूल बॅग ऍक्ट प्रमाणेच खरं तर या. हे प्रमाणित हां. वजन आहे. हे आहे. पण जर मुलं टाइम टेबल प्रमाणे बॅग भरत नसतील आणि सगळीच पुस्तकं घेऊन जात असतील, शिवाय क्लासची पण पुस्तकं त्याच्यातच, शिवाय हॉबीचं पण मटेरियल त्याच्यात घातलं तर नॅचरली या सगळ्याचं वजन खूप होणार आहे. आणि हे बॅगेचं वजन खूप म्हणतात त्याप्रमाणे वजनदार असतं. आणि त्याचा दुसरा एक मोठा डिसएडव्हान्टेज असा आहे की या मोठ्या वजनाच्या बॅगा आल्यामुळे त्या 2 मुलांच्या बेंचच्या मध्ये ठेवल्या जातात. मग बॅगा ठेवल्यानंतर मुलांना बसायला जागा कमी राहते. बरोबर. आणि मग पोस्चरवरही त्याचा परिणाम होतोय. त्यामुळे जर मुलांनी टाइमटेबलप्रमाणे आणि जेव्हा जे प्रोजेक्ट आहे त्याप्रमाणे प्रोजेक्टच्या वह्या जर नेल्या तर हे वजन बरंचसं कमी होऊ शकतं. जे काही बॅगमध्ये घालतो त्याच्याकडे पण जर लक्ष दिलं तर तिथे भाग येतो शाळांचा. आणि शाळा म्हणून आम्ही सुद्धा ती जबाबदारी घेतली पाहिजे. आणि मुलांकडचा भाग असा येतो की पेन्सिल बॉक्स आपण जे घेतो ते जर कमी वजनाचे घेतले तर किती चांगली गोष्ट आहे. का बरं मॅग्नेटवाले, डबल हे वाले इतके स्टाईलवाले घ्यायचे, तो मुद्दा एक येतो. दुसरा मला असं वाटतं शाळा म्हणून मी ही जबाबदारी घेतली पाहिजे की वह्या घेताना इन्स्टेड ऑफ टेकिंग 200-200, 300-300 पानांच्या वह्या मी असं करू शकते का की 100-100 पानांच्या वह्या मुलांना सुचवायच्या की या विषया संपल्या की परत घ्यायच्या, संपल्या की परत घ्यायच्या. हे नाही की 300 पानांची वही एकदमच एका विषयासाठी घेऊन ठेवायची आणि वर्षभर ते मूल 300 पानांची वही त्याच्या पाठीवरती घेऊन हिंडतंय. हा एक विचार जरी केला, थोडा विचार करून नक्कीच मला वाटतं आज आपण हाच प्रयत्न करूया की आपल्याला हे दप्तराचं ओझं आहे हे मान्य आहे आणि ते काही ठिकाणी जास्त आहे, काही ठिकाणी कमी असेल, पण निश्चितपणे ते मुलांच्या पाठीवरचं ओझं आहे, ते कमी कसं करता येईल. आतापर्यंत जे काही म्हटलं गेलं याविषयी तुम्हाला काही म्हणायचंय? दुसरा सोमवार गृहपाठ आणि महिन्याचा 4था सोमवार हे गृहपाठासाठी ठेवलेले आहेत बरं. आमच्या शाळेत. म्हणजे मग तुम्हाला एरवी गृहपाठाच्या वह्या नेण्याची गरज नाही. पण मग सगळ्या विषयांसाठी तरी सुद्धा शाळेत तुम्ही वेगवेगळ्या वह्या वापरता? नाही, सगळे वेगवेगळे वह्या आहेत. म्हणजे पुन्हा त्या वह्या आहेतच.
बर असं होऊ शकतं का, म्हणजे मला तुम्ही एक मुख्याध्यापिका म्हणून इतकी वर्ष काम केलंय की शाळेमध्ये गृहपाठाची वही ही जर वेगळी आहे आणि एका ठराविक दिवशीच मला गृहपाठ दाखवायचा आहे, तर मी बाकीचे जे सगळे विषय आहेत त्याच्यासाठी एकच वही वापरली तर नाही का चालणार? अक्षरशः खरं चालू शकायला पाहिजे. रफ नोटबुक हा एक प्रकार पूर्वी पण होता, अजूनही आहे. पण मॅथ्स म्हणजे गणित या विषयासाठी एक क्लासवर्कला वेगळी वही आणि बाकी सगळ्यासाठी एक वही वापरली जाते. पण प्रत्येक विषयासाठी काही शाळा वापरतात. क्लासवर्क आणि होमवर्क, गृहपाठ आणि शाळेतला अभ्यास याच्यासाठी 2 वेगळ्या वह्या न ठेवता एकच वही वापरली तर ती मुलांकरता किती सोपी जाईल. आणि ही जबाबदारी शिक्षिकांची होते की ती गृहपाठाची वही दिल्यावरती 1-2 दिवसात ती परत करणे. मुळात काय होतं, जर मी शिक्षिका आहे आणि मला गृहपाठाची वही घेऊन जायची आहे, तर मी ती घेऊन गेल्यावरती मला कितीही दिवस मी ती तपासायला लावलं तरी मला चिंता नाहीये, मुलांचं क्लासवर्क जे आहे ते वर्गातलं अभ्यास आहे तो चालू राहणार आहे. हा एक त्याच्यामागचा मुद्दा होता. त्याच्यातली ती सोय आहे की गृहपाठ मला तपासून द्यायचा आहे आणि ते माझ्या हातात राहील, कारण वही स्वतंत्र आहे. इथे काही शिक्षक प्रतिनिधी सुद्धा आहेत, तर तुम्हाला या मुद्द्यावर काय सांगायला आवडेल? तुम्ही जो आत्ता मुद्दा मांडलात की वर्गपाठ आणि गृहपाठ या वह्या एकच हव्यात, पण कधी कधी परिस्थिती अशी येते की प्रत्येक दिवशी 100% मुलांची उपस्थिती असेल असं नाही. त्यामुळे ज्या दिवशी मला गृहपाठ घ्यायचा आहे त्या दिवशी तो मुलगा शाळेत येईल, त्याच्यानंतर तो गृहपाठ करेल, तो तपासेल, असं होत नाही. त्यामुळे तो मुलगा त्या गृहपाठात मागं राहतो आणि या गृहपाठांना शासनाने मार्क्स ठेवलेले आहेत. ते मार्क आपण वार्षिक परीक्षेत ॲड करतो. त्यामुळे ते गृहपाठ पूर्ण करून घेणं ही शिक्षकाची गरज आहे. बरोबर. आणि ते त्याचं कर्तव्य आहे, त्यामुळे तो ते कर्तव्य करतच असतो. म्हणून ते गृहपाठ आणि वर्गपाठ नाही मान्य, गृहपाठाची वही वेगळी असणं, पण वर्गपाठासाठी प्रत्येक विषयाला स्वतंत्र वही असण्याऐवजी जर एकच असली तर चालू शकेल का? एक शिक्षक म्हणून तुमचं मत हवंय. नाही, माझं तरी असं मत आहे की वर्गपाठाला ह्या मराठी आणि गणित या विषयांसाठी वेगळी वही आणि समाजशास्त्र आणि सामान्य विज्ञान म्हणजे परिसर 1 आणि परिसर 2 यासाठी जर एक वही ठेवली तरी चालेल, कारण या दोन्ही विषयांचा संबंध हा एकच आहे. जे पूर्वी सामान्य विज्ञान आणि समाजशास्त्र हे विषयांचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे, त्यामुळे या विषयांसाठी एक वही असेल, त्या वहीमध्ये भाग केले तरी चालतील. पण मराठी ही भाषा आहे आणि गणित हे सांख्यिकीय ज्ञान असल्यामुळे या म्हणजे किमान तीन वर्ग पाठासाठीच्या वह्या गरजेच्या आहेत असं आपल्याला दिसतं. याविषयी सर आपण काय सांगाल? 2 सत्रामध्ये अभ्यासक्रम असतो, पहिलं सत्र आणि दुसरं सत्र. तर प्रथम सत्रासाठी वही वेगळी, द्वितीय सत्रासाठी वेगळी केली तर वहीचं वजन आपोआप कमी होईल. गृहपाठामध्ये तसं करता येईल आपल्याला की 100 पानांच्या वह्या करायची गरज नाही, कारण गृहपाठाची संख्या कमी केलेली आहे. 5 गृहपाठ, 10 गृहपाठ, 10 निबंध. त्यामुळे 10 निबंध लिहिण्यासाठी 100 पानाची वही किंवा 80 पानाची वही पुरते. बरोबर. म्हणजे आणि जर प्रथम सत्रातले 5 निबंध असतील तर तेवढीच वही करावी. 50 पानांची वही म्हणजे ऑटोमॅटिक जर त्याचं वजन तुम्ही मगाशी 3.5 किलो काढलं होतं तर ते 1.5 किलोवर ऑटोमॅटिक येईल. जसं आता मॅडमने आपल्याला सांगितलं, प्रत्येक गोष्ट ग्रॅममध्ये त्यांनी सांगितली. आणि ही गोष्ट खरी आहे, आम्ही आमच्या शाळेमध्ये वजन करून बघितलेली आहे. मुलाचं वेगळं वजन, दप्तरासह मुलाचं वजन आणि मुलाचं वजन वजा दप्तराचं वजन, तर ते 3.5 किलो भरतं. तर 3.5 किलो 4 किलोचं वजन हा जेव्हा मुलगा पाठीवर घेऊन येतो तेव्हा त्याची मान, पाठ आणि कंबर हे आजार याला लहान वयात सुरू होतात की जे मोठेपणी गंभीर स्वरूप धारण करू शकतात. म्हणून 17 वही जर अभ्यासक्रम आपण आहे आता, प्रथम सत्रासाठी निम्म्या वह्या, प्रथम सत्र संपलं की द्वितीय सत्राला पुन्हा नवीन वही करायला हरकत नाही. तुम्ही जसं मगाशी म्हणाल की तीच वही तो वर्षभर वाहतोय, तर आपल्याला हे करता येईल आणि दप्तराचं वजन निम्म्यावर येईल. वा, तुम्ही मगाशी म्हणालात की पाठ्यपुस्तक पण वर्गात आणण्याचं गरज नाही. तुम्ही म्हणालात की मराठीचं आणि गणिताचं पुस्तक किंवा म्हणजे जे भाषा विषयक पुस्तक आहे ते आणि गणित, कारण त्याच्यामधलं गणित तुम्हाला उतरवून घ्यायचं असतं. बाकीची पाठ्यपुस्तकं नेली नाहीत तरी चालतील, हे खरं आहे का? नक्कीच. आणि जर समजा आज माझा सब्जेक्टच नाही आहे, मी आज माझ्या टाईमटेबलमध्ये इंग्लिश, मराठी, गणित आणि सायन्स हे विषय असेल तर सोशल स्टडीजचं पुस्तक न्यायची गरज आहे का? नाही आहे. सायन्सचं पुस्तक न्यायची गरज आहे का? नाही आहे. जर तासच नाही आहे तर त्यांना ओरडा कोण देणार? बरोबर आहे. नाही, वेळापत्रकानुसार पुस्तकं नेली पाहिजेत हा एक मुद्दा झाला, पण पाठ्यपुस्तक नेलंच नाही तर चालेल का? म्हणजे शिक्षक आणि अगदी नक्की चालेल. फक्त लँग्वेज आणि गणित हे 2च प्रकारची पुस्तकं शाळेत लागतात. सोशल स्टडीज म्हणजे हिस्ट्री आणि जॉग्रफी
हा पुस्तक उघडून मुलांनी बघून मग शिकवण्याचा प्रकार नाहीये. म्हणजे शब्दातला त्याचा प्रत्येक शब्द वाचून बघितला पाहिजे नाही. अशी काही परिस्थिती अजिबात नाही. नाही. इथे अनेक शिक्षक उपस्थित आहेत. तुम्हाला चालेल का विद्यार्थी जर तुमच्या वर्गात पाठ्यपुस्तक न घेता आले तर? माझी शंका अशी आहे की आत्ता शिक्षकांनी सर्वांनी सांगितलं पाठ्यपुस्तकं सगळी घेऊन या किंवा येऊ नका. काही वेळे एखादा शिक्षक रजेवर गेलेला असेल, त्या ठिकाणी विषय दुसरा घेतला जातो, त्यावेळी विद्यार्थ्यांनी काय करावं? म्हणजे वेळापत्रकानुसार जर शाळेत वर्ग घेतले जात नसतील कुठल्याही कारणासाठी तर मग मुलांचं ते लॉजिक असतं की मी सगळीच वह्या आणि सगळ्याच पुस्तकं घेऊन जातोय म्हणजे माझी अडचणी होणार नाही. तर अशा वेळेस काय होतं? इथे मला असं वाटतं स्कूल सिस्टमचा प्रश्न असतो की शाळेनी ही सिस्टम ही अशी पद्धत फॉलो करायला पाहिजे की जर असं काही घडलं तर त्याचा परिणाम मुलांवरती होता कामा नये. म्हणजे आदल्या दिवशी तुम्ही पूर्वसूचना द्या आणि मुलांना. रजेवरती ठीक आहे, मला आज सकाळी ताप आला, मी शाळेत आले नाही, मी या वर्गावरती मराठी शिकवते, आज मराठीचा धडा कोणीतरी दुसरं घेणार आहे किंवा नाही घेणार आहे, दुसरा कोणीतरी दुसरा विषय येऊन घेणार आहे जो टाइम टेबलवरती नाही आहे, पण मग त्याचा भुर्दंड ह्यांना नाही पडायला पाहिजे. बरोबर. आणि हे सगळ्यांनी आपण मिळून सेन्सिटिव्ह स्कूल ज्याला म्हणतो आपण की सेन्सिटिव्हली शाळा चालवायला पाहिजे, राबवायला पाहिजे. मला ना इथे मगाशी कोरडे मॅडमनी जो मुद्दा मांडला ना त्याच्यावरती 2 गोष्टी सांगायच्या आहेत. एक तर टेक्स्टबुक्स मुलांनी आणू नये किंवा आणावी याच्यासाठी परत शाळेची जबाबदारी असते. बरोबर. कारण शाळेमध्ये शिक्षण कसं राबवलं जातं ह्याच्यावरती टेक्स्टबुकची किती गरज भासते किंवा नाही भासते या मुद्द्यावरती मला तुमच्याशी अधिक सविस्तर बोलायचंय. पण तत्पूर्वी आपल्या शिक्षक प्रतिनिधी काय सांगतात? काय वाटतं तुम्हाला की टेक्स्टबुक्स न घेता मुलं वर्गात आली तर चालेल का? नाही, भाषा विषयांची पुस्तकं मान्य. मुलांना हवीच आहे. मान्य. भाषा आणि गणितही. हो. आणि इतिहास, भूगोल हे विषय, विज्ञान असेल तर नाही आणलं पुस्तक विद्यार्थ्यांनी शाळेत तरी चालेल. कारण शासनाने आता नवीन अभ्यासक्रमानुसार 8वीचा जो पुनर्रचित अभ्यासक्रम आहे त्यानुसार विद्यार्थ्यांना अगोदर कृती करायला सांगितलेली आहे. आणि मग मी 8वीला इतिहास हा विषय शिकवते तर मी विद्यार्थ्यांना सांगते की तुम्ही घरी मी उद्या काय शिकवणार आहे हे मी अगोदर त्यांना सांगते. तुम्ही घरी तो धडा वाचायचा, त्यामधले मुद्दे वहीमध्ये काढून आणायचे वर्गपाठाच्या वहीमध्ये आणि ते मुद्दे मी चेक करते. मग पुस्तक त्यांनी नाही आणलं तरी चालेल. मी शिकवताना त्यांनी अगोदर मुद्दे काढलेले असतात त्यामुळे शिकवताना ते त्यांच्या चांगल्या लक्षात राहतं. बघा, म्हणजे आपण चर्चा करतो आहोत दप्तराच्या ओझ्याची, पण दप्तरात केवळ काय भरलंय यावर हे ओझं अवलंबून नाहीये. ते कशासाठी भरलंय, त्याचा वापर काय होणार आहे यावरही हे ओझं अवलंबून आहे. आणि गंमत बघा की अनेकदा आपला विश्वास असतो की जितकं भरगच्च दप्तर, जितकी वह्या पुस्तकं जास्त तितकं ज्ञान जास्त. हा आपला समज पालक म्हणून असलेला किती खरा आहे किती खोटा आहे तपासून बघूया. पण तत्पूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती. विश्रांतीनंतर यंग तरंगमध्ये पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं स्वागत. गंमत बघा, आमचं मूल शाळेत जातं ते शिकण्यासाठी, पण शाळेतून घरी आल्यानंतर मी शिकून आलो असं म्हणण्याऐवजी मूल म्हणतं मी दमून आलो. का बरं असं दमतं मूल? या दप्तराच्या ओझ्याचा त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर काही परिणाम होतो का? शाळेपर्यंत जायचा त्याचा प्रवास या ओझ्यामुळे आणखीन खडतर होतो का? मला सांगा, तुम्ही शाळेत कसे जाता? चालत? तू सांग. चालत जातो. चालत जातोस. किती वेळ लागतो शाळेत पोहोचायला? 45 मिनिटं तरी लागतात. पाऊण तास जायला हा. आणि परत तितकाच वेळ यायला. पाठीवर दप्तराचं ओझं घेऊन. हो. तुला किती वेळ लागतो? 30 मिनिटं. 30 मिनिटं लागतात. बर. आणखीन कोणी? 20 मिनिटं लागतात. चालत जातोस? हा. अर्धा तास लागतो चालत जातोस. बरं, म्हणजे जवळजवळ प्रत्येक मूल अर्धा ते पाऊण तास सरासरी चालतं आहे आणि तेव्हाही पाठीवरती एक 4 ते 5 किलोचं ओझं तर तुमच्या दप्तरांचं आहेत सरासरी. हां, बरं. आणि समोर कोणी मुलं आहेत? कोणी बसनी जातं, ट्रेननी जातं, रिक्षेनी जातं? हां. मी सायकलनी जाते शाळेत. मग तुला ओझं तेवढं जाणवत नसेल? तरी जाणवतं थोडंफार. जाणवतं. सायकल चालवतानाही जाणवतं. बरं. आणि कोणी? मला शाळेत जायला अर्धा तास लागतो. चालत जातेस? हां. बरं. बरीच मुलं चालत जाणारी आहेत. हे किती शारीरिकदृष्ट्या किती त्यांच्यासाठी त्रासदायक आहे एवढं ओझं घेऊन. आणि तुम्ही मगाशी कोरडे मॅडम म्हणाल्यात की त्यांच्या पोश्चरवरती, त्यांच्या एकंदर शरीराच्या ठेवणीवरती याचा किती परिणाम होईल? भरपूर परिणाम होतो. कारण लिहिताना एका पोझिशनमध्ये बसून जर मुलं लिहिली
तर त्यांना कधीही स्पॉन्डिलायटिस होणार नाही. परंतु आजकाल आमच्या मुलं वेडं वाकडं बसून ते लिहितात, कारण मोठं सगळी दप्तर असतं जागा त्यांच्याकडे. दप्तराला म्हणजे बसायच्या ठिकाणी ही मुलं दप्तरं ठेवतात आणि मग बेंचच्या कडेला जाऊन वेडं वाकडं बसत ते लिहितात. त्यामुळे त्यांचा पोस्चरवर खूप परिणाम होतो. बरोबर. आणि- आणि हा जो प्रवास आहे हा किती खडतर आहे? ॲक्च्युली समीरा, तुझी परवानगी असेल तर मी एक प्रश्न विचारू मुलांना. ही जी मुलं तुम्ही सगळेजण अर्धा तास पाऊण तास चालता, मला खरंच उत्सुकता आहे जाणून घ्यायची की तुमच्या मनात दप्तराबद्दल काय येतं. मला जाताना असं वाटतं की दप्तर नसावं, ते दप्तर शाळेतच असावं, कारण की दप्तराच्या ओझ्यामुळे येता जाताना मला खूप त्रास होतो. बरं, तुमच्या मनात काही विचार इन टर्म्स ऑफ आयडियाज येतात, सुचतात तुम्हाला काही आयडियाज कोणाला तुमच्यापैकी? आज दप्तर खूप जड आहे असं वाटतं. हा, तर मग काय करावं त्याच्यासाठी, तुम्हाला काय वाटतं? शाळेत एक लॉकर असावं, त्याच्यातच दप्तर ठेव. बर अजून काय करावं? तुमच्या मनातल्या आयडियाज मला माहितीये फार ढासू आयडियाज असतात, म्हणून मी विचारते तुम्हाला. मला माहितीये मुलांच्या मनातल्या आयडियाज खूप छान असतात. आता प्रत्येक शाळेत ई लर्निंगचे सेट चालू आहेत. परफेक्ट. त्यामुळे दप्तर घेऊन जायची काही गरज नाही, खरंच आहे. त्यावर शिकवतात, त्यामुळे त्याची मग ते गरज करावं ना, जास्तीत जास्त शाळांनी ई लर्निंग करावं, जेणेकरून. आणि कुणाच्या काय मनात काही अजून- कल्पना आहे? ज्या पुस्तकात 20 धडे असतात ते पुस्तक एकच बनवून ते शाळेत न्यावं. परफेक्ट, मस्त. इथे मी सांगू इच्छिते की NCERTने इनफॅक्ट असा नियम काढलाच आहे की कॉम्प्रिहेन्सिव्ह पुस्तकं ज्याला म्हणतात, की इंग्लिश, मॅथ आणि EVS ॲटलिस्ट 5वी 6वी 7वीपर्यंत जे विषय एकत्र घेता येतील त्यांचा पहिल्या टर्मला एक पुस्तक, दुसऱ्या टर्मला एक टेक्स्टबुक आणि तिसऱ्या टर्मला एक टेक्स्टबुक, ज्याच्यामध्ये सगळे विषय एकाच मग पुस्तकामध्ये. अशी सरांनी जी कल्पना मांडली की आहे. सत्रनिहाय अभ्यासक्रम जर असेल तर ते ओझा आपोआप कमी होणार आहे. ई लर्निंग सारखा एक मुद्दा इथे उपस्थित छान केला गेला. मांडलाय. हा सर. की हे ओझं फक्त पाठीवर नाही, ते डोक्यावर पण आहे. बरोबर. याचा पण या ठिकाणी विचार व्हायला हवा. नक्कीच. कारण तो मुलगा त्याचं वय वजन विचारात घेतलं तर गुणोत्तर कुठेही बसत नाही. अगदी शाळांमधली स्पर्धा, मग मराठी माध्यमाच्या शाळा आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा या दोघांमधली परत स्पर्धा, आणि या स्पर्धेत कुठंतरी आम्ही त्या मुलाचा आनंद हिरावून घेतो का, असं आम्हाला शिक्षक म्हणून वर्गात नेहमी वाटतं. नक्कीच हा खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे की एकंदरच हे ओझं केवळ पाठीवरती नाहीये, ते त्यांच्या मनावर आहे, त्यांच्या डोक्यावरती आहे. तर याविषयी आपण काय करता येईल याचा विचार करूया. पण आत्ता आपण ज्या मुद्द्याचा विचार करतो आहोत की आता हे वेगवेगळे पर्याय सुचवले जात आहेत की ई लर्निंग असू शकतं की ज्यामुळे मला पाठ्यपुस्तक नेण्याची गरज नाही, कदाचित वही सुद्धा नेण्याची गरज नाही. तर या अशा पर्यायांचा किती उपयोग होऊ शकेल किंवा किती यशस्वी होतील हे प्रयोग? ई लर्निंग हा आजच्या काळाचा एक आय शुड से खरं तर गरजच आहे ही. कारण काही गोष्टी ई लर्निंगमध्ये ज्या आपण करू शकतो त्या आपण एरवी कुठे करू शकत नाही, किंवा ज्या प्रात्यक्षिक गोष्टी आपल्याला ई लर्निंगच्या थ्रू मिळतात त्या मुलांना एरवी एक्सपिरियन्शियल ज्या एक्सपिरियन्स करून किंवा अनुभव घेऊन करता येणार नाही. समजा की तुम्ही ई लर्निंगच्या थ्रू शरीराच्या आतमध्येच जाताय आणि ब्लड वेसल्स बघताय, हे एक वेगळी मजा असते, ती करण्यात मुलांना पण आनंद असतो. फक्त ई लर्निंग करता परत टेक्नॉलॉजी आणणं, त्याच्याकरता अफोर्डेबिलिटी, म्हणजे तुमच्याकडे तेवढे सगळे सोयी आहे का, तेवढ्या सगळ्या सोयी. कारण ई लर्निंगचं आता इंटरनॅशनल स्कूल्समध्ये अशी पद्धत आहे की गृहपाठ वगैरे तुम्हाला इंटरनेटवरनं ईमेलवरनं पाठवला जातो. म्हणजे आता बरेच असे सिस्टम्स आहेत ज्याच्या थ्रू तुम्हाला गृहपाठ घरी पोचतो कम्प्युटरवरती. तुम्ही घरी जायचं, गृहपाठ करायचा, तो परत तुमच्या बाईंना मेल करायचा, बाई तिकडे चेक करतात. म्हणजे वह्या पुस्तकं नकोच, म्हणजे जसं पेपरलेस ऑफिस असं आपण म्हणतो. एक्झॅक्टली. कमीत कमी वह्या पुस्तकं, कमीत कमी ओझं, आणि जे तुम्ही मानसिक ओझं म्हणताय तेही खूप कमी होतं. कारण इतकी मजा येते ना ई लर्निंगच्या थ्रू, किंवा तुम्ही कम्प्युटर्सच्या थ्रू, टेक्नॉलॉजीच्या थ्रू अभ्यास जेव्हा करताय तेव्हा मजा खूप येते तुम्हाला जे करताय ते करण्यात. तुम्हाला अशा शाळेत जायला आवडेल का जिथे टेक्स्टबुक नाही न्यायची आहेत तुम्हाला? अगदी आपण ई लर्निंग इतकी पुढची स्टेप नाही म्हणतो, पण जिथे तुम्हाला पाठीवरती ओझं कमी आहे आणि वर्गामध्ये केवळ लिखाण आणि वाचन या एका आपल्या ट्रेडिशनल पद्धती, पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने शिकवलं जातं, अशी शाळा तुम्हाला आवडेल? हो. बरं मॅडम, मला तुमच्या शाळेविषयी जाणून घ्यायचं आहे, कारण आत्मन स्कूल ही एक खूप वेगळ्या पद्धतीचा प्रयोग आहे. तर त्याविषयी थोडंसं सांगा. आणि आम्ही असं ऐकलं की तुमच्या शाळेत अजिबात टेक्स्टबुक्स नाहीत? नाही, आम्ही 8वी पर्यंत टेक्स्टबुक्स वापरत नाही.
याकरता की आम्ही मुलांना विचारतो त्यांना काय शिकायला आवडेल. आणि कारण आजची गरज काळाची परत अशी आहे की मुलांना खूप काही ऑलरेडी येतं, त्यामुळे आपण आपली पद्धत त्यांच्यावरती लादण्यापेक्षा त्यांना काय शिकायला आवडेल हे जर विचारलं आणि त्यांच्याकडनं एक्सपिरियन्सेस त्यांना जर विचारत शिकवलं तर त्या पद्धतीने ती मुलं खूप आनंदात शिकतात आणि परत मानसिक आणि शारीरिक दोन्ही ताण त्यांच्यावरचे कमी होतात. आणि त्यामुळे आम्ही गृहपाठ जरी दिला तरी तो कमीत कमी असतो. त्या गृहपाठाला टाइमटेबल टीचर्सना दिलं जातं की गृहपाठ या दिवशी हिनी द्यायचा, या दिवशी हिनी द्यायचा. गृहपाठ किती वेळासाठी एकाच दिवशी सगळ्या शिक्षकांनी गृहपाठ दिला असं होणार नाही. गृहपाठाच्या वया आम्ही डेफिनेटली पटकन तपासून परत देतो किंवा तिथल्या तिथे तपासता आला तर तिथल्या तिथे तपासतो. म्हणजे ज्या दिवशी दिला त्याच दिवशी त्यांच्या वया त्या शाळेमध्ये ठेवतात. आणि मुळात अभ्यासक्रम असा राबवला जातो ज्याच्यामुळे मुलांना त्या अभ्यासात खूप आनंद मिळतो आणि त्या अभ्यासातला जो ॲक्च्युअलचा सार आहे तो त्यांना मिळाला पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिता यायलाच पाहिजे, त्याच्यामध्ये स्पेलिंग्जच यायला पाहिजे. आणि लिहिणं म्हणजे अभ्यास ही जी एक आपल्याकडची धोरणं आहे की जर मुलांनी खूप शाळेत लिहिलं आणि वह्या पुस्तकं भरली तर मगच काहीतरी खूप भारी भरकम अभ्यास केला गेला आहे असं नाही आहे. एक्सपिरियन्शियल लर्निंगच्या थ्रू आमच्या शाळेमध्ये खूप अभ्यास राबवला जातो. कारण पालकांचं अनेकदा हे म्हणणं असतं की मला जर वहीत लिहिलेलं दिसलं तर मला कळतं. डेफिनेटली मला इथे आणायचं आहे की बऱ्याचदा पालकांच्या बाबतीत असं होतं की पालकांना माहिती नसतं. आणि आम्ही जो एक ॲज अ काउन्सिलर्स आम्ही हे वापरतो ना की भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसे, ही जी एक मेंटॅलिटी आहे की मॅडम त्या शाळेत हे असं होतं, ह्या शाळेत हे असं होतं, मग तुम्ही नाही करत म्हणजे तुमची शाळा चुकतीये काहीतरी. तर तसं न करता जे आपण म्हणतो करावे जनास शहाणे, सगळ्यांना मिळून पालकांना पण ही बाजू समजावून देणे की वह्या पुस्तकं भरली म्हणजे तुमची मुलं खूप शिकली असं नाही आहे. हा मुद्दा जर आपण पालकांना पण शिक्षण दिलं त्या गोष्टीचं तर पालक आपल्या बाजूनी समजून घेतात आणि ती मग हट्ट नाही होत त्यांचा की तुम्ही वह्या दिल्याच पाहिजे आणि त्याच्यामध्ये एवढं लिखाण केलंच पाहिजे, फळ्यावरनं उतरवलं गेलंच पाहिजे. हे सगळं बॅलन्स होतं शाळेमध्ये. मग म्हणजे एकंदरीतच चर्चेचा सूर असा दिसतो आहे की आपण हा जो लिहिण्याकडे फोकस केलेला आहे आपल्या सगळ्या शिक्षण पद्धतीचा, हा शिकण्याकडे आला की आपोआपच हे शारीरिक मानसिक ओझं कमी होणार आहे. या बाबतीत आणखीनही चर्चा करूया, पण तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती. यंग तरंगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि गप्पांची सुरुवात या आपल्या मैत्रिणीच्या प्रश्नापासून करूया. काय विचारायचं तुला? पूर्ण आठवड्यातून एक दिवस तरी असं होऊ शकतं की दप्तराला सुट्टी मिळेल किंवा त्याच्याने काही फरक पडेल. क्या बात आहे. आपल्या शिक्षकांना लगेच काहीतरी सांगायचं यावर. नाही, मगाशी मॅडम म्हटल्या की 8वी पर्यंत आपण अभ्यास घ्यायचा, पण शासनाने विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका दिलेल्या आहेत त्या पण पूर्ण करून घ्यायच्या असतात. त्याच्यामुळे लिखाण त्यांचं कमी होत नाही. स्वाध्याय पुस्तिका शासनाने सांगितले पूर्णच करून घ्यायच्यात 8वी पर्यंतच्या. तर मग त्या स्वाध्याय पुस्तिका आणि ग्रहपाठ आणि त्या शासनानेच दिलेल्या आहेत स्वाध्याय पुस्तिका, त्याच्यामुळे तिकडूनच आलेल्या आहेत, त्या पूर्ण करून घ्याव्याच लागतात. माझं म्हणणं करायचं जे आहे ते करायचं, पण ते रोज मुलांनी घेऊन यायला पाहिजे का हा मुद्दा आपणच विचार करायला पाहिजे. आणि त्याचंही आपण टाइम टेबल जर बनवलं शाळेमध्ये की स्वाध्याय पुस्तिका कुठल्या टाइम फ्रेम मध्ये संपवायच्या आहेत आणि किती त्याचं रुटीनमध्ये कसं त्याला सामावून घ्यायचं आहे, तर मला नाही वाटत त्यांना रोजच्या रोज स्वाध्याय पुस्तिका घेऊन यायची गरज पडणार आहे. रोज नाही लागत, पण त्या पूर्ण कराव्या तर लागतात. ते मला मुद्दा तो अगदी पटतो. बरोबर आहे. आम्ही एक प्रयोग केला यावर्षी आमच्या शाळेमध्ये की दुसरा सोमवार आणि चौथा शनिवार फक्त गृहपाठासाठीच ठेवला. ते 2 दिवस मुलांनी गृहपाठाशिवाय काही करायचं नाही. म्हणजे जर आम्ही दुसऱ्या सोमवारी गृहपाठ दिला तर चौथ्या शनिवारी फक्त गृहपाठ सगळ्याच लोकांनी, जे काही 9 तास असतील ते 9 तास, बाकी पुस्तक आणायचं नाही, वर्गपाठाच्या वह्या आणायच्या नाही. त्या दिवशी फक्त गृहपाठ म्हणजे गृहपाठ. तर अक्षरशः ते दप्तराजवळ जर अर्धा किलोच होईल, त्याला तेवढ्याच वह्या आणायच्या, बाकी काही करायचं नाही. आणि ही कल्पना एवढी छान वाटली सगळ्या मुलांना, पालकांना, आणि त्याचा रिझल्टही छान मिळाला आम्हाला. आत्ताच माझ्या विद्यार्थी मैत्रिणींनी सांगितलं की शाळेत एक दिवस दप्तर न आणता आलं तर खूप छान होईल. तर असाच प्रयोग आम्ही प्राथमिक शाळेकरता केलेला आहे. दर गुरुवारी ओझेविना अभ्यास हा उपक्रम आम्ही राबवलेला आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थी दप्तर आणत नाहीत, तर फक्त शारीरिक शिक्षण, कला, संगीत, कार्यानुभव म्हणजे शिल्पकला, मुलांना वाटेल ते त्यांनी ती कला सादर करायची त्या ठिकाणी. माझा एक प्रश्न आहे,
प्रगत तंत्रज्ञानानुसार प्रत्येक शाळेत ई लर्निंग सुरू करण्यात आले आहे, तरी देखील शाळेत वह्या पुस्तके नेणे आवश्यक आहे का? मला वाटतं खूप महत्वाचा मुद्दा आहे की अनेकदा आपण दुहेरी गोष्टी करताना दिसतो. म्हणजे परंपरा तर आपल्याला सोडायची नसते आणि नवीन प्रयोग, मग कुठेतरी हे ओझं वाढतं का? कारण मुलांचे विषयही असे नवीन नवीन विषय येत राहतात. मला एक सांगा, तुमची इयत्ता जशी वाढते तसं दप्तराचं वजन वाढतं का कमी होतं? वाढतं. का बरं वाढतं? त्या पुस्तकांमध्ये धड्यांचं प्रमाण कमी असतं पण चित्रांचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे त्या पुस्तकाचं वजन वाढतं. अच्छा, धडे कमी होतात पण सचित्र माहिती असते, त्यामुळे एकंदर पुस्तकाचं वजन वाढतं. बर, आणि कुणाला याविषयी काय सांगायचंय? हा, आताच्या अभ्यासक्रमानुसार प्रकल्प पहिलीपासून घेतले जातात, पण हे विद्यार्थी लहान असल्यामुळे त्यांचे हे प्रकल्प पालक करून देतात. मुलांच्या बुद्धीचे मूल्यमापन होत नाही, पण ओझं वाढतं. मग लहान वर्गातील मुलांना प्रकल्पाची आवश्यकता आहे का? बरं, एकदम वेगळाच एक पण अतिशय महत्वाचा मुद्दा. मला इथे असं सांगायचं आहे की मुळात ना इथे कम्प्लिटली आपली मानसिकता आणि आपण ज्या पद्धतीने एक ॲटिट्यूड ज्याला आपण म्हणतो ना, पालक म्हणून, टीचर्स म्हणून, प्रिन्सिपल्स म्हणून, शाळेचे ॲडमिनिस्ट्रेटर्स म्हणून, एकंदरीत इथे खूप एकात एक सगळं गुंतलंय. आणि ॲटिट्यूड ही पाहिजे की आज जसं ही प्रकल्पांबद्दल बोलते, यावर्षी आम्ही एक नवीन उपक्रम राबवला शाळेमध्ये की आम्ही युनिट टेस्ट ज्याला म्हणतो त्याला आमच्या शाळेमध्ये आम्ही लर्निंग अँड अचीवमेंट टेस्ट असं म्हणतो. आणि आम्ही काय केलं, डिसेंबरच्या सुट्टीमध्ये मुलांना सगळ्या विषयांकरता काही तयारी करायला लावली आणि त्यांना सांगितलं त्या दिवशी तुम्ही, ज्या दिवशी इंग्लिशची टेस्ट आहे त्या दिवशी तुम्ही यायचं आणि तो प्रकल्प शाळेत बनवायचा. तुम्ही सगळी तयारी करून यायची, पण आईबाबांची मदत घेऊन जे प्रकल्प केले जातात तसं न करता शाळेत येऊन मुलांनी सकाळपासून दुपारपर्यंत ते प्रकल्प सगळे प्रोजेक्ट्स बनवले आणि त्याच्यानंतर त्यांचं त्याच्यावरती प्रेझेंटेशन घेतलं गेलं, वायवा घेतला गेला, त्याला उभं राहून त्यांना सांगून एक्सप्लेन करायला लावलं आणि त्याच्यावरती आम्ही त्यांना मार्क दिले आणि तिथे कुठेही पालकांचा हात नव्हता. त्याच्यामुळे काय झालं, त्यांची खऱ्या अर्थाने ते काय शिकलेत ते कळलं. बरोबर. आणि इथे मी मानसिकता हाईचा पण ई लर्निंगचा जो प्रश्न होता तिथे मला हेच सांगावंसं वाटतं की नव्या जुनाचं जे तू बोललीस ना की नवं आणि जुनं दोन्ही आपल्याला ठेवायचं तर आहे, पण मग ते किती प्रमाणात किती ठेवायचं ह्याच्यात आपल्याला ॲटिट्यूडच आपली बदलायला लागेल. की मग वह्या पुस्तकं भरल्या आहेत मगच आपली मुलं शिकतात, हे मेंटली आपल्याला ॲटिट्यूड बदलायला पाहिजे. हा सर, पाठ्यपुस्तकाचं वजन वाढण्याचं आणखी एक कारण मला इथे सांगावंसं वाटतं की त्याच्यामध्ये संपूर्ण वर्षाचा सिलेबस दिला असतो. समजा इंग्रजी पुस्तक घेतलं तर एकूण 4 युनिट्स आहेत आणि प्रत्येक युनिटमध्ये जवळजवळ 15 लेसन्स आहेत. असे 50 ते 60 लेसन्स टोटल वर्षभराचे आहेत आणि आपण शिकवताना मात्र ते टर्म वाईज शिकवतो. म्हणजे फर्स्ट सेमिस्टर शिकवत असताना सेकंड सेमिस्टरचा काहीही संबंध येत नाही, तरी पण त्या पाठ्यपुस्तकामध्ये तो सिलेबस दिलेला असतो. म्हणजे आपण सेकंड सेमिस्टर शिकवताना फर्स्ट टर्मचा काही संबंध येतो, सिलेबस झालेला असतो, तरी पण ती मुलं वर्षभर ते कॅरी करत असतात. ते जर आपण टर्म वाईज जर विभागली, 2 विभागामध्ये जर ती टेक्स्टबुक तयार केलं तर मुलांना ते कॅरी करायला थोडंसं सोपं जाईल आणि याचा अभ्यासक्रमावरती सुद्धा व्यवस्थित परिणाम होईल आणि मुलांचा ओझं नक्कीच कमी होईल. प्रॅक्टिकल मुद्दा आपल्या हाती गवसलाय. हा, शिक्षक शाळेत शिकवतात ते आम्हाला समजते, मग वह्या आणि पुस्तके घरी अभ्यास करण्यासाठी ठेवली तर चालेल का? शाळेत दप्तर आणणे गरजेचे आहे का? बरोबर. खरंच दप्तराशिवायची शाळा हे मला वाटतं प्रत्येक मुलाचं स्वप्न असेल आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवे. आपण जे ई लर्निंगचं बोलत होतो तर ते ई लर्निंग ठीक आहे, पण जे मेन पॉईंट सर आणि जेव्हा मॅडम जे शिकवतात ना ते जास्त समजतं. ई लर्निंगमध्ये खूप डीपमध्ये नसतं, मेथड वेगळे असतात. सर आणि मॅडम जे मेथड शिकवतात ते वेगळे असतात. तर गृहपाठ हे जे घेतात ते त्याने रिव्हिजन होते, त्यामुळे ते थोडं घेणं आवश्यक आहे. ते गृहपाठ ते थोडं वजं होईल पण ते घेणं थोडं आवश्यक आहे कारण की त्यांनी रिव्हिजन होते. मला वाटतं पुन्हा हा एक मुद्दा आहे की आमचा शिक्षणावरती कसा विश्वास आहे, तर आम्ही रिव्हिजन करणं, कारण हे सगळं पुन्हा परीक्षेसाठी चालू आहे. आम्हाला हे सगळं लक्षात ठेवायचं आहे आणि लक्षात ठेवण्यासाठी आम्ही ते पुन्हा पुन्हा लिहितो आहोत. इथे थोडीशी कुठेतरी मला वाटतं सगळ्यांनीच पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. शिक्षण कशासाठी? परीक्षेसाठी का शिक्षणासाठी? म्हणजे लर्निंग फॉर असेसमेंट आणि लर्निंग ऑफ असेसमेंट हे 2 मुद्दे जे इंटरनॅशनल स्कूल्समध्ये आजकाल बऱ्याचदा आपण ऐकतो की लर्निंग फॉर असेसमेंट म्हणजे आपण अभ्यास का करतोय,
तर परीक्षा देण्यासाठी. बरोबर. तर आपण अभ्यास खरंच त्याच्याकरता करतोय का? हा मुद्दा खरंच आपण सगळ्यांनी बसून विचार करायला पाहिजे की आपण मुलांना शाळेमध्ये का घालतो? परीक्षा देण्यासाठी, परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी, परीक्षेत मार्क कमवण्यासाठी. तर हा विषय जर आपण हाच मुद्दा जर नीट हातात धरला तर एवढी पुस्तकं, एवढ्या वह्या, त्याच्यात भरलेले सगळे धडे, त्याच्यात भरलेले धडे किंवा वह्यांमध्ये उतरवलेले फळ्यावरनं धडे, हा आता तो जसं म्हणाला तसं दप्तराशिवायचं शिक्षण आणि दप्तराशिवायची शाळा आम्हाला हवी आहे. हे जे पाठीवरचं दप्तर आहे आमच्यावरती थेट किती परिणाम करतं. इथे उपस्थित मुलांना मला विचारायचंय की तुम्हाला काय काय त्रास जाणवतात या ओझ्याचे, प्रत्यक्ष शारीरिक? जुनी एक पद्धत होती, मूल शाळेत जायला लागायचं ना तर वह्या पुस्तक नसायची, पाटी महत्वाची होती. पण आता कुठेतरी पाटी ही नाहीच झाली आहे. तर ती पाटी जर पुन्हा म्हणजे प्रयोगात आणली तर वजन काही कमी होण्याची शक्यता आहे ना? नक्कीच. पाटीच्या मागचा सायन्स काय होतं माहितीये का, की मुळात पाटीवरती जेवढं तुम्ही लिहिता तेवढं तुम्ही घेता, त्याचं आकलन करता, त्याचं समज होते आणि ती पुसून घेतल्यावरती ते इथे राहतं. तुम्ही डिपेंडेंट राहत नाही त्या वह्या पुस्तकांवरती. आज आपण सगळीकडे मोबाईलांमध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये, किंवा मी स्वतः सुद्धा आता इथे नोटपॅड आणि पेपर घेऊन बसले की मुद्दे काही आले तर मला आठवतील म्हणून लिहून ठेवतेय. पण खरं काय आहे की पाटीवरती एकदा एखादी गोष्ट घेतली, लिहिली, पुसली, परत ती तुमच्या आपण खरं तर भारतात जन्माला आलेली माणसं आहोत की ज्यांच्याकडे वेद सुद्धा मौखिक परंपरेने आले. आम्ही इतके वर्ष पाढे म्हणत होतो, पर्वच्या म्हणत होतो, आता हे सगळं गेलं कारण आम्ही सगळं लिहायला लागलोय आणि तिथे आत बंद करून ठेवून द्यायला लागलोय दप्तरांमध्ये पॅक बंद. सर काय सांगा? मी पोलीस नागरिक मित्र या नात्यानंच एक प्रश्न विचारतो की मुलांच्या पाठीवर जे दप्तर आहे ते जास्त आहे, त्याच्यापेक्षा रिक्षात मुलं बसवतात पण मुलांच्या पेक्षा दप्तर जास्त असतात. असं बोजा जास्त वाटतो आणि काही वेळेला ट्रॉफिकमध्ये आम्हाला त्रास होतो. बरोबर आहे. मला मुलांना तेच विचारायचं की तुम्हाला या दप्तरासोबत प्रवास करताना मुलांना नेमक्या काय अडचणी येतात? इतर सहप्रवासी काही तक्रार करतात दप्तराविषयी? तुझी बॅग साईडला घे, मला इथं बसायचंय, मला ह्या सीटवर बसायचं, तू बॅग घेऊन का कशाला बसलीस, तुझी बॅग तुझ्यापाशी ठेव ना. आणखीन कोणी मुलांपैकी? तुझी बॅग कशाला आणता, तुम्ही शाळेत जाताय का, दप्तर तुमच्यापेक्षा तुमच्या दप्तराचं वजन जास्त आहे, तुम्ही दप्तर शाळेत घेऊन चाललाय का घरी चाललाय, कुठलं सामान घेऊन, असं विचारता आम्हाला. बर, इतकं मोठं दप्तर बघून सगळ्यांनाच जे आता शाळेच्या परीक्षा बाहेर आहेत आश्चर्य वाटतं. आम्हाला शाळेत बेंचवर बसावं लागतं, त्यामुळे आम्ही दप्तर वरती ठेवतो. मग शेजारचा मुलगा म्हणतो की तुझ्या दप्तराचा आकार खूप आहे, मला जागा पुरत नाहीये, मग कसं बसायचं, तू दप्तर खाली ठेव. मग त्यामुळे भांडणे होतात, दप्तराच्या आकारावरून भांडणं सुद्धा होतात. बरं, काही शारीरिक त्रास जाणवतात का तुम्हाला? कधी कधी मॅडम असं होतं ना, ट्रेनमधून प्रवास करताना ना गर्दी असते, आपण उतरत असतो, बॅग मागे असते, कधी कधी काय होतं आपण पुढे होतो, बॅग मागे राहते. तर कधी कधी काय होतं, गर्दीमध्ये बॅग मागे अडकल्यामुळे कधी कधी अपघातही होतात, कारण बॅग आपली मागे लागलेली असते ना. बॅग अडकल्यामुळे माणूस बाहेर पण जाऊ शकत नाही, आत पण येऊ शकत नाही, तर कधी कधी अपघात होतात, काही दुर्घटनाही होतात अशा. बरोबर. हा मॅडम. दप्तराच्या ओझ्यामुळं मुलांची उंचीचं प्रमाण घटण्याची शक्यता वाटत चाललेली आहे सध्या. कारण कसं होतं, खांद्यावर ते ओझं असतं आणि मुलं ओझं घेऊन अशी अक्षरशः वाकून चालतात, त्यामुळे त्यांच्या पाठीचा कणा हा सरळ राहत नाही आणि थोडं मग खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होतं, त्यांची शारीरिक प्रकृती अस्वस्थ जाणवते. बरोबर आहे. ही सगळी चर्चा लक्षात घेतल्यानंतर मला श्रीनिवास फाउंडेशन ऑफ फिजिओथेरपी अँड रिसर्च यांच्या रिपोर्टची आठवण होते आहे. त्यांच्या रिपोर्टमध्ये हेच लक्षात आलं की मुलांच्या शारीरिक आरोग्यावरती या दप्तराच्या ओझ्याचा खूप परिणाम होतो आणि खास करून त्यांची डोकं, मान आणि पाठीचा मणका, त्याचबरोबर फुफ्फुसाचे स्नायू सुद्धा यामुळे प्रभावित झालेले आपल्याला दिसतात. आणि यासाठी केवळ भारतात नव्हे तर आखाती देशांमध्ये, इंग्लंडमध्ये सुद्धा अशा पद्धतीची पाहणी करण्यात आली आणि असेच गंभीर निष्कर्ष त्याही ठिकाणी हाती आले. मला वाटतं या सगळ्याची आपणच आता एकत्र येऊन विचारपूस केली पाहिजे. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी या तिघांमध्ये जर समन्वय झाला तर हे ओझं नक्की कमी होऊ शकतं. मालगुडी डेज सारखी सुंदर कादंबरी लिहिणारे सुप्रसिद्ध लेखक दिवंगत R.K. नारायण हे जेव्हा राज्यसभेवरती खासदार म्हणून गेले त्यावेळेस त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा मांडला होता तो याच दप्तराच्या ओझ्याचा. त्यांचं तर असं मत होतं की राष्ट्रीय ठराव करून आपण हे दप्तर बंद करावं. मुलांना हसत खेळत शिक्षण घेता यावं आणि त्यांचं बालपण या ओझ्याखाली दबून जाऊ नये, हाच त्यामागचा विचार होता. मला वाटतं हा विचार आपण सगळे मिळून करूया.
असेच काही मुलांच्या भावविश्वातले प्रश्न तुमच्याही मनात असतील आणि या मंचावरती त्याची चर्चा व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला जरूर लिहून कळवा. त्यासाठी आपण लिहू शकता निर्माती यंग तरंग, सह्याद्री वाहिनी, दूरदर्शन केंद्र, मुंबई वरळी या पत्त्यावरती. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोवर नमस्कार.